पंढरपूरमध्ये अभिनव कार्यक्रमाची परंपरा साकारणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून याही वर्षीप्रमाणे शिवव्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचा पहिला दिवस शिवव्याख्याते गणेश शिंदे व प्राध्यापक तुकाराम म्हस्के यांच्या स्फूर्तिदायी व्याख्यानाने संपन्न झाला, तर या कार्यक्रमास वैचारिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्याचे आणि विचारांचे दर्शन जीवनातील यश मिळविण्यासाठी प्रेरणादायी ठरते। शिवरायांचे जीवन आणि विचार दर्शन घडविण्याचा हेतू या व्याख्यानमालेने पूर्ण होत आहे। तर जयंतीचा जल्लोष झालाच पाहिजे, परंतु आपल्या जीवनात छत्रपतींचे गुण उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली असेल। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा आपल्याला माहीत असते, परंतु त्यांचे विचार, त्यांनी घेतलेले अभिनव निर्णय आणि व्यक्तिमत्वांचे विविध पैलू यांचा अभ्यास केल्यास आपल्या जीवनात त्यांचा उपयोग करून घेता येईल अशी संकल्पना अभिजित पाटील यांनी मांडली आणि त्यातून हा कार्यक्रम साकार झाला। परंतु यावेळी स्वेरीचे संस्थापक डॉक्टर बी.पी. रोंगे, किरणराज घाडगे, अमर पाटील, दीपक वाडदेकर, आनंद पाटील, तानाजी बागल, मध्यवर्ती शिवजयंती अध्यक्ष सतीश गांडुळे, गोरख ताळ, रणजित बागल, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, शंकर शिंदे, प्रवीण भोसले, स्वागत कदम, धनंजय मोरे, समाधान गाजरे, बंटी वाघ यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्व पदाधिकारी तसेच विठ्ठल प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी उत्तम आयोजन केल्याबद्दल चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी कौतुक केले।